Good morning, students. We will discuss about the next topic, vitamins. Okay. Definition of the vitamins. These are the substances essential in the minute quantities for the maintenance of normal metabolic functions, but are not synthesized by human body whole. Hence, to be supplied from the outside the sources. असे सबस्टन्सेस की जे आपल्याला एसेन्शियल आहेत, गरजेचे आहेत, आणि ते आपल्याला किती थोड्या प्रमाणात, थोड्या मायन्यूट क्वांटिटीमध्ये आपल्याला लागतं. ठीक आहे. आणि ते काय करतात, आपल्या बॉडीमध्ये ह्युमन बॉडीमध्ये सिंथेसाइज्ड होत नाही. त्यासाठी आपण काय करतो, बाहेरून घेतो, आपण सप्लाय करतो विटॅमिन्सचा आउटसाईड सोर्सेस. ठीक आहे. विटॅमिन्स प्ले आर द इम्पॉर्टंट रोल इन एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन रिॲक्शन. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये इम्पॉर्टंट रोल आहे विटॅमिन्सचा. ठीक आहे. नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ द विटॅमिन्स. कोणते कोणते क्लासिफिकेशन आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये फॅट सोल्युबल विटॅमिन्स अँड वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. त्यामध्ये फॅट सोल्युबल विटॅमिन्स कोणते कोणते आहेत? विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई अँड विटॅमिन के. हे आहेत फॅट सोल्युबल विटॅमिन्स. सेकंड आहे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. वॉटरमध्ये सोल्युबल होणारे विटॅमिन्स कोणते कोणते आहेत? त्यामध्ये फर्स्ट आहे बीटा कॉम्प्लेक्स अँड विटॅमिन सी. हे काय होतात? वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत, हे वॉटरमध्ये सोल्युबल होतात. नेक्स्ट आहे विटॅमिन्स ऑप्टेन फ्रॉम द नॅचरल सोर्सेस. कोणते विटॅमिन आपल्याला नॅचरल सोर्सेसपासून भेटतात? फर्स्ट आहे त्यामध्ये कॉड लिव्हर ऑइल, ते विटॅमिन ए अँड विटॅमिन डी भेटते आपल्याला त्यामधून. कशामधून? कॉड लिव्हर ऑइलमधून. नेक्स्ट आहे शार्क लिव्हर ऑइल. शार्क लिव्हर ऑइलमधून आपले कोणते कोणते विटॅमिन भेटणार? विटॅमिन ए. नेक्स्ट आहे कॅरेट्स. कॅरेट्समधून कोणते भेटणार? विटॅमिन ए. आमलामधून आपल्याला विटॅमिन सी भेटणार. अँड येस्टमधून विटॅमिन बीटा कॉम्प्लेक्स आपल्याला त्याच्यामधून भेटणार आहेत. ठीक आहे. हे झालं विटॅमिन्स. लक्षात येईल ना? क्लासिफिकेशन ऑफ द विटॅमिन्स कोणते होते? फर्स्ट आहे फॅट सोल्युबल विटॅमिन्स. असे विटॅमिन्स की जे फॅटमध्ये सोल्युबल होतात. ठीक आहे. फॅट सोल्युबल विटॅमिन्स. ठीक आहे. त्यामध्ये कोणते कोणते? विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई अँड विटॅमिन के. आणि सेकंड कोणता आहे? वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. वॉटर सोल्युबल विटॅमिन्समध्ये कोणते येतात? बीटा कॉम्प्लेक्स अँड विटॅमिन सी. ठीक आहे. आणि बाकीचे जे खालचे आहेत ऑप्टेन फ्रॉम नॅचरल सोर्सेस. विटॅमिन्स कुठून भेटतात आपल्याला? नॅचरल सोर्सेसपासून. कोणते? कोड लिव्हर ऑइलमध्ये विटॅमिन ए अँड विटॅमिन डी. शार्क लिव्हर ऑइलमध्ये विटॅमिन ए. कॅरेट्समध्ये विटॅमिन ए. आणि आमलामध्ये विटॅमिन सी. येस्टमध्ये विटॅमिन बीटा कॉम्प्लेक्स आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे. यामध्ये विटॅमिन्समध्ये आपल्याला काय काय कोणते कोणते ड्रग पाहिजे? त्याच्यामध्ये आपल्याला शार्क लिव्हर ऑइल अँड आमला. ठीक आहे. त्यामध्ये आपण फर्स्ट बघूया शार्क लिव्हर ऑइल. त्याच्यामध्ये सिनोनिम काय? ओलियम सेलेचॉइड्स. बायोलॉजिकल सोर्सेस. शार्क लिव्हर ऑइल इज अ फिक्स्ड ऑइल ऑब्टेन्ड फ्रॉम द फ्रेश अँड केअरफुली preserved livers of various species of shark, mainly Hypoporion brevirosteus. In India, Soclidon, Carcharis and Spirana are the abundant among the species. Should contain not less than 6000 IU activity of vitamin A. ठीक आहे. हे शार्कपासून आपल्याला काय पडतात? शार्क लिव्हर ऑइल. त्याच्या लिव्हरपासून आपल्याला ऑइल बी घेणार आहोत आपण. दिसतात शार्क. ठीक आहे. जिओग्राफिकल सोर्सेस. कुठे कुठे भेटतात आपल्याला? इन इंडिया ऑइल इज ऑप्टेन फ्रॉम. इंडियामध्ये कुठे कुठे भेटतं आपल्याला? तामिळनाडूमध्ये, महाराष्ट्र आणि केरळामध्ये. ऑल्सो ऑप्टेन फ्रॉम द युरोपियन कंट्रीज. युरोपियन कंट्रीजमध्ये पण आपल्याला भेटतं. नेक्स्ट आहे डिस्क्रिप्शन. त्याचा कलर कसा आहे? पेल येल्लो टू ब्राउनिश येल्लो. ऑर्डर कॅरेक्टरिस्टिक फिशी. टेस्ट ब्लेंड अँड फिशी. सॉल्युबिलिटी सोल्युबल इन इथर, क्लोरोफॉर्म अँड लाईट पेट्रोलियम. इनसोल्युबल इन वॉटर, स्लाइटली सोल्युबल इन इथाइल अल्कोहोल. नेक्स्ट आहे स्टँडर्ड. स्टँडर्ड काय? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.912 टू 0.916. रिफ्रॅक्ट इंडेक्स 1.459 टू 1.477 ॲट 40 डिग्री सेल्सिअस.
ॲसिड व्हॅल्यू नॉट मोर दॅन 2, आयोडीन व्हॅल्यू नॉट लेस दॅन 90. केमिकल कॉन्स्टिट्युएंट कोणते कोणते प्रेझेंट असणार आहे यामध्ये केमिकल्स? शार्क लिव्हर ऑइल कंटेन्स विटॅमिन ए, ग्लायकोसाइड्स ऑफ द सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. ठीक आहे, हे झालं केमिकल कॉन्स्टिट्युएंट. नेक्स्ट आहे आयडेंटिफिकेशन टेस्ट. डिझॉल्व 1 ग्राम ऑफ शार्क लिव्हर ऑइल इन 1 ml chloroform and treat with 0.5 ml of sulfuric acid. It gives violet color and it gives purple color to brown. हे झाले आयडेंटिफिकेशन टेस्ट. नेक्स्ट आयडेंटिफिकेशन टेस्ट आहे डिझॉल्व 0.1 ml ऑफ शार्क लिव्हर ऑइल इन 10 ml क्लोरोफॉर्ममध्ये अँड ट्रीट विथ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ अँटीमनी ट्रायक्लोराइड. इट गिव्स ब्लू कलर. नेक्स्ट आहे युजेस काय त्याचे? इन द डेफिशियन्सी ऑफ द विटॅमिन ए. जेव्हा डेफिशियन्सी असेल विटॅमिन एची त्यावेळेस आपण हे घेतो, यासाठी यूज करतो आपण. यूज्ड ॲज अँटी झेरोपॅथेमिक फॅक्टर्स. स्टोरेज प्रिझर्व्ड इन वेल फिल्ड अँड वेल क्लोज्ड कंटेनर्स. आपण कशामध्ये प्रिझर्व करतो? इन वेल फिल्ड इन द क्लोज्ड कंटेनर्स. प्रोटेक्टेड फ्रॉम कशापासून प्रोटेक्ट करतो? सनलाईटपासून. अँड इन अ कूल प्लेसेसमध्ये ठेवतो आपण त्याला. ठीक आहे, हे झालं शार्क लिव्हर ऑइल. नेक्स्ट आहे आमला. ठीक आहे, आवळा. आपण आवळा बघितलेला असेल, भेटतो आपल्याला. बघितलेत ना आवळा? ठीक आहे, त्याच्यामध्ये तो सिनोनिम काय? इम्बेलिका. त्यालाच आपण इंडियन गॉस बेरी म्हणतो, त्यालाच मायरो बॅलन बी म्हणतो. त्याचे बायोलॉजिकल सोर्सेस कोणते? ड्रायड ॲज वेल ॲज फ्रेश फ्रूट ऑफ द प्लांट. इम्बेलिका ऑफिसियलेसी बिलॉंग्स टू फॅमिली युफोर्बेसिया. ठीक आहे, आपण आमला कशासाठी यूज करतो? त्याच्यामध्ये विटॅमिन सी असतात. ठीक आहे, हे झालं त्याची फॅमिली आहे. नेक्स्ट आहे जिओग्राफिकल सोर्सेस. कुठे कुठे भेटते आपल्याला जिओग्राफिकल सोर्सेस? आपल्या आमला कुठे कुठे भेटतो? इंडियामध्ये, श्रीलंकामध्ये, ब्रह्मामध्ये. ठीक आहे, हे झालं आमलाचं ट्री. बघितलं ना आमलाचं ट्री? नेक्स्ट आहे ऑर्गनोलेप्टिक कॅरेक्टर्स. कलर ग्रीन चेंजिंग टू लाईट येल्लो. ऑर्डर नॉन. टेस्ट sour and astringent. Size 1.5 to 2.5 centimeter in diameter. Shape fruits are depressed and globules. ठीक आहे, बघितले ना आवळा आपण? ठीक आहे, याचा डायग्राम बघून घ्या. दिसतात आम्हाला फ्रूट्स दिसतात का? यामध्ये कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असणार आहेत? ह्याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन सी, 0.5% ऑफ फॅट, फॅलोम्बिलिन, 5% ऑफ टॅनिन्स, फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न, पेक्टिन हे आपल्याला याच्यामध्ये आम्ल्यामध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट मिळणार आहेत. नेक्स्ट आहे केमिकल टेस्ट. टू द ॲक्वेस सोल्युशन ऑफ आम्ला ॲडेड लीड ॲसिटेट ऑर जिलेटिन. रिमूव्ह द PPT बाय फिल्ट्रेशन. टू द फिल्ट्रेट ॲड सोल्युशन ऑफ 2,2,6 डायक्लोरोफेनॉल इंडोलफिनॉल. इट गिव्स कलर डिस्पर्स. ठीक आहे, झालं केमिकल टेस्ट आम्लाची. त्याचे युजेस. ठीक आहे, कशासाठी आपण युजेस करतो आम्लाचा? डायुरेटिकसाठी आपण याचा यूज करतो. डायुरेटिक, रिफ्रेजिरंट, लॅक्झेटिव्ह. डायरियासाठी आपण यूज करतो. डिसेंट्रीसाठी यूज करतो. अल्सो ॲडमिनिस्ट्रेटेड इन जॉइंटिससाठी यूज करतो. ॲनेमियासाठी यूज करतो. अल्कोहोलिक एस्टॅट यूज्ड ॲज अ अँटीव्हायरलसाठी यूज करतो. अल्कोहोलिक एस्टॅट पॉप्युलर इन्ग्रेडियंट ऑफ द त्रिफला अँड च्यवनप्राश. म्हणजे आपण त्रिफला चूर्ण भेटतं बघा. ठीक आहे, बघितलं असेल मार्केटमध्ये. त्यासाठी आपण आम्लाचा यूज करतो. रिच सोर्स ऑफ द विटॅमिन सी. यामध्ये विटॅमिन सी भेटतं. ठीक आहे, त्यासाठी आपण त्रिफला चूर्णामध्ये पण आपण यूज करतो. आणि जे च्यवनप्राश भेटतं मार्केटमध्ये त्याच्यामध्ये पण आपण आम्लाचा यूज केला जातो. ठीक आहे, हे झालं विटॅमिन्स. ठीक आहे, विटॅमिन्समध्ये आपण काय काय बघितलं की शार्क लिव्हर ऑइल अँड आम्ला हे आपण ड्रग बघितले. आपण कशासाठी म्हणजे कोणते कोणते विटॅमिन आपल्याला याच्यामधून मिळणार आहेत. ठीक आहे, लक्षात आहे आपण. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघू. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट एन्झाईम्स. डेफिनेशन. एन्झाईम्स आर द प्रोटीन सबस्टन्सेस विच सेव्हर
role of catalyzing biochemical reaction. They are colloidal in nature, thermolevel and हायली स्पेसिफिक इन ॲक्शन. ठीक आहे. एन्झाईम्स आपण काय करतात, ठीक आहे, एन्झाईम्स काय करतात, जे बायोकेमिकल रिॲक्शन आहे, ठीक आहे, जे डायजेस्टिव्ह एन्झाईमसाठी पण आपण याचा यूज करतो डायजेस्टिव्ह होण्यासाठी. इट इज मोर डायजेस्टेबल, अन्न पचन होण्यासाठी पण आपण याचा यूज करतो. ठीक आहे. ते सिव्हिअर रोल आहेत. क्लासिफिकेशन ऑफ एन्झाईम्स, कोणते कोणते क्लासिफिकेशन प्रेझेंट आहेत ते रिॲक्शन होण्यासाठी. कोणते कोणते हायड्रोलायसिस, ठीक आहे, हायड्रोलायसिस त्यासाठी कोणतं फॉर द कॅटलायसिस ऑफ हायड्रोलायटिक रिॲक्शन. ट्रान्सफरेसेस फॉर द ट्रान्सफर ऑफ द केमिकल ग्रुप फ्रॉम वन मॉलिक्युल टू अनदर मॉलिक्युल. ट्रान्सफरेसेस काय करतात, केमिकल ग्रुप ट्रान्सफर करतात फ्रॉम वन मॉलिक्युल टू अनदर मॉलिक्युलसाठी यूज करतो. ठीक आहे. यात क्लासिफिकेशन ऑफ एन्झाईम्सचे. ठीक आहे. ऑक्सिडो रिडक्टेज कशासाठी यूज करतो, कॅटलायझेस द ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शनसाठी. नेक्स्ट आहे लायझेज. ठीक आहे. कॅटलायझेस द ॲडिशन ऑफ द ग्रुप्स टू डबल बॉन्ड और वाईस वर्सा. ठीक आहे. आयसोमेरेज कशासाठी यूज करतात, रिस्पॉन्सिबल फॉर द इंट्रामॉलिक्युलर रिअरेंजमेंटसाठी इंट्रामॉलिक्युलरची रिअरेंजमेंट आहे, त्यासाठी आपण आयसोमेरेज एन्झाईम यूज करतो. सिंथेथेज कशासाठी एन्झाईम यूज करतो, कॅटलायझेस द कंडेन्सेशन ऑफ टू मॉलिक्युल्स कपल्ड विथ द क्लेवेज ऑफ द पायरोफॉस्फेट बॉन्ड्स ऑफ ATP साठी आपण काय करतो, सिंथेसिस यूज करतो. हे झाले क्लासिफिकेशन ऑफ एन्झाईम्स. त्यामध्ये आपण कोणते कोणते ड्रग पाहणार आहोत एन्झाईम्समध्ये. आपल्याला पपाया, ईस्ट अँड डायजेस्टिन आपल्याला 3 टाईपमध्ये बघायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिला ड्रग आहे पपाया. पपायामध्ये त्याची बायोलॉजिकल सोर्स काय, इट इज अ कल्टिवेटेड फ्रुटिंग ट्री नोन ॲज कॅरेका पपाया, बिलॉंग्स टू फॅमिली कॅरसेसी. जिओग्राफिकल सोर्सेस कुठे कुठे भेटतात आपल्याला, अमेरिका, श्रीलंका, हवली, फ्लोरिडा आणि इंडियामध्ये आपल्याला पपाया फ्रूट भेटणार आहे. ठीक आहे. डायग्राम दिलेला आहे पपाया फ्रूटची, कसे दिसतात बघितलेलं आहे आपण पपई. ठीक आहे. डिस्क्रिप्शन, कलर कसा आहे, लाईट ब्राऊन और व्हाईट कलर, अमोर्फस पावडर. ऑर्डर कसे आहे, टिपिकल. टेस्ट टिपिकल. सॉल्युबिलिटी पार्टली सोल्युबल इन वॉटर, सोल्युबल इन ग्लिसरीन. ठीक आहे. हे झालं पपाया ट्री, दिसते ना पपाया ट्री. ठीक आहे. नेक्स्ट आहे केमिकल कॉन्स्टिट्यूट, कोणते कोणते केमिकल यामध्ये प्रेझेंट असणार आहेत. ठीक आहे. एन्झाईम्स पपाईन, चायमोपपाईन, पॉलीपेप्टाइड्स, आमाइड्स हे झाले केमिकल कॉन्स्टिट्यूट यामध्ये प्रेझेंट असणार आहे पपायामध्ये. याचे केमिकल टेस्ट कोणते कोणते आहेत, फर्स्ट आहे 0.5 ग्राम ऑफ पपाया लॅटेक्स added 10 ml of water, shake well, it gives add camphor and it gives decolorization. ठीक आहे. सेकंड कोणत्या केमिकल टेस्ट, 20 ml of milk, added 0.5 gram of papaya latex, it gives curdling takes place. नेक्स्ट आहे यूजेस. पपायाचे यूजेस काय आहेत, आपण कशासाठी यूज करतो आपण त्याचा, इन क्लॅरिफिकेशन ऑफ बेवरेजेस, मीट टेंडेन्सर, इन चीज मॅन्युफॅक्चर ॲज सबस्टिट्यूट ऑफ रेनिन, डिगमेनिंग ऑफ द सिल्क फायबर्स इन टेक्सटाईल इंडस्ट्री, डिहेअरिंग ऑफ द सिल्क स्किन अँड हेड्स इन लेदर इंडस्ट्री, डायजेस्टंट, अँटी इन्फ्लामेटरी एजंट म्हणून यूज करतो, रिलिव्हिंग सिम्टम्स ऑफ द एपिसोटॉमी. ठीक आहे. हे यूजेस आहेत पपायाचे. नेक्स्ट स्टोरेज. आपण स्टोरेज कुठं करतो पपायाला, स्टोर्ड इन वेल क्लोज्ड कंटेनर्स प्रोटेक्टेड फ्रॉम लाईट अँड कूल प्लेसेस. सनलाईटपासून प्रोटेक्ट करतो आणि कूल प्लेसमध्ये आपण त्याला स्टोअर करून ठेवतो. ठीक आहे. नेक्स्ट बघणार आहोत ईस्ट. Yeast is a collective term for fungi which under normal condition of growth
कंटेन्स अ व्हेजिटेटिव्ह बॉडी ऑफ सिम्पल इंडिव्हिज्युअल सेल्स. ठीक आहे, आपण ईस्ट बघितलेली आहे. ठीक आहे, दिसतात डायग्राममध्ये पण दिलेले आहे. ईस्ट आर द क्लासिफाय अकॉर्डिंग टू देअर युजेस अँड विच they are put based on their morphological characters. Wine yeast, baker's yeast, brewer's yeast, distiller's yeast. ठीक आहे, yeastचे biological sources काय? It consists of the unicellular fungal microorganism. ठीक आहे, Saccharomyces cerevisiae belongs to family Saccharomyces. The natural habitat of the microorganism is food, juice, bread, several fermented and fermenting media. जे fermenting media मध्ये आपण याचा यूज करतो yeast. ठीक आहे, on the large scale yeast is produced by the using citrus, molasses wort, grain wort. ठीक आहे, आपण त्यासाठी आपण यूज करतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे डिस्क्रिप्शन. ठीक आहे, ईस्ट दिसते ना पलीकडल्या साईडला डायग्राममध्ये दिलेलं आहे. डिस्क्रिप्शन काय आहे? कलर कसा आहे? व्हाईटिश पावडर आहे. ऑर्डर कॅरेक्टरिस्टिक, साईज युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम, मेजरिंग लेस दॅन 1.5 मायक्रो. ठीक आहे, याला साईज. ठीक आहे, केमिकल कन्स्टिट्युएंट कोणते कोणते प्रेझेंट आहेत ईस्टमध्ये? इट कंटेन्स अबाउट 65 to 85% ऑफ मॉइश्चर, नायट्रोजनस कंपाऊंड्स, प्रोटीन्स, ग्लायकोजन अँड फॅट. ठीक आहे, नेक्स्ट आहे केमिकल कन्स्टिट्युएंट. ईस्टमध्ये कोणते कोणते केमिकल कन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहेत? त्यामध्ये विटॅमिन्स, थायमिन, रायबोफ्लेविन, निकोटिनिक ॲसिड, पॅन्टोथेनिक ॲसिड, फोलिक ॲसिड आणि बायोटिन हे केमिकल कन्स्टिट्युएंट ईस्टमध्ये प्रेझेंट आहेत. नेक्स्ट आहे केमिकल कन्स्टिट्युएंट म्हणजे एन्झाईममध्ये कोणते प्रेझेंट असणार आहेत? इन्व्हेस्टेज, डायजेस्टेज, झायमेज आणि माल्टेज हे कशामध्ये? एन्झाईममध्ये केमिकल्स प्रेझेंट असणार आहे, केमिकल कन्स्टिट्युएंट. नेक्स्ट आहे युजेस. ईस्ट कशासाठी आपण यूज करतो? इन मॅन्युफॅक्चर ऑफ द अल्कोहोलसाठी, बियर अँड व्हेरियस वाईन्स. ठीक आहे, त्यासाठी आपण याचा यूज करतो ईस्टचा. इन बेकरी इंडस्ट्री टू रायजेस डोफ. इरिडेटेड ईस्ट इज अ सोर्स ऑफ विटॅमिन डी. इन मॅन्युफॅक्चर ऑफ द ग्लुथॅनिक अँड इन्व्हेस्टेज सोर्सेस ऑफ प्रोटीन. ठीक आहे, जे इंडस्ट्री म्हणजे प्रेझेंट आहेत त्यामध्ये आपण अल्कोहोल मॅन्युफॅक्चर करण्यासाठी आपण याचा यूज करतो. बियर, वाईन्ससाठी पण आपण याचा यूज करतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे त्याचे डायस्टेसिस. ठीक आहे, नेक्स्ट कोणतं आहे? डायटेसिस. ठीक आहे, सिनोनेम काय? ॲमेलेज, सलायव्हरी डायजेस्टेड आणि माल्ट डायजेस्टेड. ठीक आहे, ते कशासाठी करतात? ज्यावेळेस बीज असते. ठीक आहे, ते असं जे पाचक रस जे रुजण्यासाठी असं पाचक पिष्टमय पदार्थापासून तयार होतात. ठीक आहे, डायजेस्टिव्ह एन्झाईमसाठी पण आपण याचा यूज करतो. जे अन्न पचन होण्यासाठी आपण याचा यूज करू शकतो. ठीक आहे, बायोलॉजिकल सोर्सेस कोणते आहेत? इट इज ऑन द पाचक रस असतात त्यामध्ये. ठीक आहे, बायोलॉजी सोर्सेस इट इज ऑन द amylolytic enzymes present in saliva, that is salivary digestase of the pectin and pancreatic digestase of the amylopectin found in the digestive tract of the animals. It is formed during the germination of barley grains and known as malt digestase. ठीक आहे, जे बिया असतात त्याला आपण जे रुजतात. ठीक आहे, आणि त्यापासून ज्यावेळेस आपण भिजून ठेवतो त्यावेळेस पाचक रस एक तयार होतो पिष्टमय टाईपमध्ये पदार्थापासून आपण. ठीक आहे, बनवतो माल्ट डायजेस्टेस. ठीक आहे, डिस्क्रिप्शन. कलर कसा आहे? येल्लोइश व्हाईट ॲमॉर्फस पावडर. ऑर्डर फेंट कॅरेक्टरिस्टिक्स. सॉल्युबिलिटी सोल्युबल इन वॉटर फॉर्मिंग कोलायडल सोल्युशन. इट इज अ प्रेसिपिटेटेड बाय अल्कोहोल. ठीक आहे, डायजेस्टिव्हचे डायग्राम दिलेले आहे. ठीक आहे, यूजेस काय ते आपण कशासाठी यूज करतो? आपण डायजेस्टंट म्हणून यूज करतो. ठीक आहे, इन द प्रोडक्शन ऑफ द
प्री डायजेस्टेड स्टार्च फूड्स, कन्वर्जन ऑफ स्टार्च टू फर्मेंटेबल शुगर्स इन फर्मेंटेशन अँड ब्रेविंग इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे, हे झालं डायजेस्टेस. आपण काय बघितलं आज? विटॅमिन्स बघितले अँड एन्झाईम्स. विटॅमिन्समध्ये कोणते कोणते बघितले आपण? शार्क लिव्हर ऑइल बघितलं आणि आमला. ठीक आहे, त्यापासून आपल्याला विटॅमिन सी भेटतं आमलापासून. ठीक आहे, आणि आपण नेक्स्ट बघितला एन्झाईम्स. एन्झाईम्स कोणते कोणते एन्झाईम्स आहेत, ते कशासाठी यूज करतो ते आपण त्याचे क्लासिफिकेशन बघितले याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते ड्रग बघितले? पपाया, ईस्ट अँड डायजेस्टेड. ठीक आहे, त्यांचे आपण बायोलॉजिकल सोर्स, त्यांचे सिनोनिम, बायोलॉजिकल सोर्स, त्यांच्यानंतर फॅमिली, त्याचं केमिकल कोणते कोणते कॉन्स्टिट्युएंट, त्याचं डिस्क्रिप्शन, त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट अँड त्याचे युजेस कोणते कोणते आपण त्यांचे ड्रगचे बघितलेले आहेत. ठीक आहे, लक्षात आले ना? ठीक आहे, थँक्यू.